माढा लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर आपल्यासोबत आहेत। खरं तर रमेशजी, तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ओबीसीचं एक मोठी चळवळ जी आहे ती आपल्या पाठीशी उभी राहिलेली पाहायला मिळते। काय नक्की परिस्थिती असणार आहे? आपण आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहात, काय माढा लोकसभा मतदारसंघामध्ये चित्र पाहायला मिळते? या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तर या ठिकाणी जोमानच काम करत आहेत, पण या ठिकाणी मागच्याच 6-7 महिन्यापूर्वी ओबीसी आणि मराठा अशा प्रकारचा वाद या राज्यामध्ये पेटल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत मेळावं झालं, त्याच पद्धतीनं ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी ओबीसी एल्गार मेळावे या ठिकाणी झाले। मग माड्याचा मेळावा असेल, पंढरपूरचा मेळावा असेल, नगरचा मेळावा असेल, वेगवेगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी समाज एकसंघ झाला आणि त्या ठिकाणी भाषण करत असताना नेत्यांनी सांगितलं की आता ओबीसीनं देखील सत्ताधारी झालं पाहिजे, राज्यकर्ती जमात बनलं पाहिजे आणि ओबीसीनं ओबीसीलाच मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारचा त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर आता ओबीसी मतदार वाट पाहत होता की आता आपला ओबीसी उमेदवार असला पाहिजे आणि ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी अनेक मतदारांनी त्या ठिकाणी फोन करून अभिनंदन केलं की आता तुम्ही कामाला लागा, तुमचा विजय निश्चित आहे। पण मग कशा पद्धतीचं समीकरण या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे? खरं तर आत्तापर्यंतचे जे काही खासदार आहेत, म्हणजे विशेषतः नाईक निंबाळकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले होते। यंदाच्या वेळेस समीकरण कसं आहे? जातीय समीकरण नक्की कशा पद्धतीचं आहे आणि त्यामध्ये वंचितचा निभाव लागू शकतो का? या ठिकाणी खासदाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या सोलापूर लोकसभेच्या उदाहरण त्या ठिकाणी देता येतं। ज्यावेळेला सुशीलकुमार शिंदे देशाचे मंत्री होते, राज्यामध्ये सरकार होतं, केंद्रामध्ये सरकार होतं, त्यावेळेला नवख्या शरदजी बनसोडे यांनी त्यांचा 2 लाखाच्या वर पराभव केला। 5 आमदार त्यांचे या ठिकाणी होते काँग्रेसचे। तशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी 6 आमदार जरी त्यांचे असले तरी या ठिकाणी भाजपच्या बाबत या ठिकाणी जनतेमध्ये आक्रोश आहे। जनता भाजपला स्वीकारणार नाही अशा प्रकारचं वातावरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेलं आहे। आणि हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागच्या 6-7 महिन्यापूर्वी उमेदवारी मागितलेली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नसताना आज राष्ट्रवादी काँग्रेस दारोदारी फिरत आहे, माझी उमेदवारी घ्या, माझी उमेदवारी घ्या। कुणाला मागत आहे उमेदवारी, कुणाला घ्या म्हणतात तर प्रस्थापित कुटुंबाच्या मागे ते लागलेले आहेत आणि आमची उमेदवारी घ्या। तुमच्याकडे उमेदवार असताना तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही आणि दुसऱ्याच्या पक्षातल्या भाजपच्या या ठिकाणी दारं झिजवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बघत आहे। म्हणजे त्यांना या राज्यामध्ये परिवर्तन करायचं नाही, फक्त राज्यामध्ये प्रस्थापिताची सत्ता अबाधित ठेवायची आहे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे। खरं तर आपण देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये कार्यरत होतात, राज्याच्या पदावरती देखील होतात। शरद पवारांनी आपल्या नावाचा विचार मग का नाही केला? कारण आपण देखील उमेदवारी मागितलेली होती 6 महिन्यापूर्वीच। मी उमेदवारी मागितलेली असताना पवार साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी न देण्याची कारणं सांगितली आणि ती कारणं सांगत असताना उमेदवार हा आपला भाजपमधला उमेदवार आपल्याकडे यायला इच्छुक आहे असं सांगितलं। पक्षामध्ये ज्या वेळेला विभागणी झाली त्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं असताना, प्रामाणिकपणे पाठीशी राहिलेलं असताना उमेदवारी नाकारण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि भाजपवाल्याचं या ठिकाणी मोहिते पाटलांनी खऱ्या अर्थानं मागच्या पंचवार्षिकला पक्ष बदलला आणि त्यांच्याच मागं म्हणजे ह्यांना कार्यकर्त्याला मोठं करायचं नाही, प्रस्थापित समाजव्यवस्थेला खऱ्या अर्थानं त्यांना मोठं करायचं आहे, त्यांच्या मागं त्यांची काय आहे ती शक्ती लावायची आहे, अशा प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये केल्यामुळं सर्वसामान्य तरुणाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला कुठली प्रकारची उमेदवारी या ठिकाणी विधानसभा असेल, लोकसभा असेल दिली गेली नाही। बोटावर मोजण्या इतक्या उमेदवाऱ्या या ठिकाणी सर्वसामान्याला दिल्या गेल्या आणि नाहीतर 95% उमेदवाऱ्या या ठिकाणी प्रस्थापित समाजव्यवस्थेला देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांनी केलेलं आहे। खरं तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना वंचितने पाठिंबा दिलेला आहे, असं असताना माढा लोकसभेमध्ये अजून त्यांचा उमेदवार नाही आहे। तर आपल्या पक्षाचा असा प्रयत्न असणार आहे का की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाठिंबा मिळावा, म्हणजे वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा मिळावा असा प्रयत्न पक्षाकडून होणार आहे का? कारण अद्याप त्यांचा उमेदवार डिक्लेअर झालेला नाही आहे। ते प्रयत्न करण्याचा अधिकार आदरणीय राष्ट्रीय नेते प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आहे, ते प्रयत्न करण्याचा अधिकार आमचा नाही।
पण माझा अनुभव असा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आत्तापर्यंत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रस्थापित व्यवस्थेला खऱ्या अर्थानं त्यांनी खतपाणी घातलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातनं आलेला कार्यकर्त्याला त्यांनी संधी या ठिकाणी दिली गेलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी मी विस्थापित कुटुंबातनं सर्वसामान्य कुटुंबातनं या ठिकाणी महिना 300 रुपयावर काम करणारा एक कामगार म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळं मी विस्थापित असल्यामुळं ते मला उमेदवारी पाठिंबा देणार नाहीत. कसं आव्हान आहे? धैर्यशील मोहिते पाटलांचं जवळपास नाव शरद पवार गटाकडून फिक्स झालेलं आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत. आपला निभाव कशा पद्धतीने लागू शकतो? मोठा आव्हान आपल्यासमोर असणार आहे. कसं या आव्हानाकडे पाहताय? या ठिकाणी भाजपच्याबद्दल या ठिकाणी आक्रोश जनतेच्या मनामध्ये आहे. भाजपनं महागाई वाढवली, तरुणांना काम दिले नाहीत, अशा अनेक भाजपच्याबद्दल गोष्टी सांगता येतील. म्हणून भाजप या ठिकाणी 3 नंबरला असणार आहे. पण मोहिते पाटलाला जर उमेदवारी मिळाली तर त्यांच्या घरामध्येच या ठिकाणी एकमत नाही. आज रणजितदादा यांनी रणजितसिंह मोहिते पाटील आमदार आहेत, त्यांनी आज भाजपच्या कार्यक्रमाला शुभेच्छा आज त्यांनी दिलेल्या आहेत आणि एकीकडे त्यांच्या धैर्यशील मोहिते पाटलाला उमेदवारी दिली जाते अशा प्रकारे सांगितलं. ते घरामध्येच एकसंघ नाहीत, घरामध्येच एकत्र नाहीत. त्यामुळं जनता त्यांच्यावर कुठपर्यंत विश्वास ठेवणार? हा इथला अल्पसंख्याक मतदार असेल, उद्या एक भाजपमध्ये आणि एक राष्ट्रवादीमध्ये म्हणल्यावर त्यांच्या मागं कसा जाईल अशा प्रकारचा मला त्यांच्यावर विश्वास आहे की ती त्यांच्या पाठीशी जाणार नाहीत. आपली उमेदवारी किंवा आपली तिथं विजय कशा पद्धतीने या विजयाकडे पाहताय? या गणित काय आहे विजयाचं? या विजयाचं गणित एकदम सुटसुटीत गणित आहे. ओबीसी मतदारसंघ त्या ठिकाणी माळी समाज 2.5 लाख आहे, मायक्रो ओबीसी 2.5 लाख आहे. या ठिकाणी SC कॅटेगरीचा मतदार 3 ते 3.5 लाख आहे, मुस्लिम समाज 1.5 लाख आहे, धनगर समाज 4 लाख आहे. म्हणजे 75% मतदार हा आरक्षणवादी मतदार आहे आणि तो आरक्षणवादी उमेदवाराला मतदान करील अशा प्रकारचं चित्र केवळ माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं चित्र निर्माण झाले. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा माढ्यातला पहिला गुलाल रमेश बारस्करांच्या नावानं उधळला जाईल. आपण पाहतोय खरं तर शरद पवारांवरती एक गंभीर आरोप केलेला आहे की प्रस्थापित व्यवस्थेला किंवा नेत्यांनाच शरद पवार उमेदवारी देतात, सर्वसामान्य स्तरातून आलेल्या उमेदवाराला ते उमेदवारी देत नाहीत, असे एकंदरीत आरोप जो आहे तो रमेश बारस्कर जे वंचितचे माढ्याचे उमेदवार आहेत ते त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.